खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आजच्या आठवड्यामध्ये. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी यांना प्रणाम करत, तुमच्या सगळ्यांच्या हायर सेल्फला आणि आपल्या सामूहिक चेतनेला प्रणाम करत, हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्रामध्ये प्रेमपूर्वक सहभागी होऊ. जसं रश्मितांनी आज आपल्याला सांगितलंय ना, की आपण प्रार्थना घेऊ. तर एक छोटंसं माझ्या डोक्यात आलं. थँक यू पहिलं तर रश्मिताई. एक मी आपला जो 8वा धडा असतो ना, पुनरावलोकन, रिव्ह्यू करतो आपण. तर तिथला एक थोडंसं आपण प्रार्थना वाचू आणि सुरुवात करू. मी फक्त धडा काढते तो. कारण ती आपल्या युनिफाईडची प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि त्याच्यात खूप सुंदर दिलेलं आहे. मग उद्यापासून तुमच्यापैकी कुणालाही ज्याला आवडतं ना, तर तुम्ही वाचू शकता. मी तुम्हाला ते शेअर करेन. आपल्याकडे आहे ते. माझ्या नंतर लक्षात आलं प्रार्थना तयार करण्यापेक्षा म्हणलं आहे आपल्याकडे ते. 8वा धडा ना, 8वा धडा. सगळेजण डोळे मिटू. मी तर म्हणते आणि नंतर ग्रुपवर पण पाठवते 8वा धडा नसेल तर त्याच्यातलं वाचून आपल्याला म्हणता येईल रोज. डोळे मिटू आपण सगळेजणांनी. थोडंसं श्वासांवर लक्ष देत आपल्या हृदयात जाऊ. आपल्या हृदयात जाऊ. एक मोठा श्वास घेत हळू आपल्या तोंडावाटे बाहेर सोडा. नाकातून पुन्हा एकदा एक मोठा श्वास जाताना फील करा आतमध्ये आणि तोंडाने तो बाहेर सोडा. रिलॅक्स करा स्वतःला. आपलं शरीर फील करा आपल्या मस्तकापासून पायापर्यंत. आपण सगळेजण वर्तमानात आलोय का बघा. मी आत्ता कुठे आहे? शरीराने इथे आहे. मनाने कुठे? आपल्या मनाला आपण शरीराजवळ घेऊन येऊ. पूर्ण शांत, रिलॅक्स आणि स्थिर अवस्थेमध्ये. आपल्या हृदयावर लक्ष देत सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणून, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. मी प्रेम आहे, प्रकाश आहे. मी आनंद आहे, करुणा आहे, समाधान आहे. मी आणि माझा ईश्वर एक आहोत. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. मी माझ्या उच्च स्वला ईश्वराला खूप खूप धन्यवाद देते. खूप आभार मानते. आजच्या दिवसासाठी दिलेल्या सगळ्या अनुभवांसाठी, माझं घर, माझं कुटुंब, या सृष्टीतल्या प्रत्येक आनंदासाठी, घरातलं पाणी, अग्नी, घरातल्या सगळ्या वस्तू ज्यांचा मी उपभोग घेते. माझ्या आध्यात्मिक जर्नी मधली लोकं, माझी सोल फॅमिली, माझ्या कुटुंबातली लोकं, माझ्या ऑफिसमधली लोकं, जिथं कुठं मी लोकांच्या संपर्कात आले त्या सगळ्यांना मी आभार मानते. हे ईश्वरा, माझ्या निर्मात्या, तू मला तुझ्या प्रतिमेत निर्माण केलं याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझे जे गुण तू मला दिले, विचार मला दिले, याबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रेमासाठी, सुख, आनंद, हर्ष या सगळ्यांसाठी मी तुझे आभार मानतो. तू दिलेल्या ज्ञानाबद्दल मी तुझे आभार मानतो. अगदी आपल्या हृदयातून म्हणा. तू दिलेल्या शांतीसाठी, समृद्धीसाठी मी तुझे आभार मानतो. आता मी प्रार्थना करतो, की मला
माझ्या संपूर्ण आत्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठी सतत मार्गदर्शन मिळू दे. हे ईश्वरा, माझ्या निर्मात्या, प्रेमपूर्वक माझी आणि संपूर्ण सृष्टीची निर्मिती केल्याबद्दल तुझे अनेक आभार. प्रेम अनुभवण्याची आणि समजून घेण्याची क्षमता मला दिली, त्यासाठी तुझे आभार. हे प्रेम जे सगळ्यांचा आधार आहे, पाया आहे, त्याचा अनुभव घेण्याची मला क्षमता दिली. माझी संपूर्ण आत्मस्वरूपाची निर्मिती केल्याबद्दल तुझे आभार आहेत. मला परिपूर्ण स्वरूपात निर्माण केल्याबद्दल तुझे आभार आहेत. जसे मला निर्मितीच्या क्षणी तयार केले होते, तसंच मी आत्ताही आहे. हे ईश्वरा, माझ्या निर्मात्या, मला परिपूर्ण बनवल्याबद्दल खूप आभार. मी स्वतःला तुझ्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला असतानाही तू मला परिपूर्ण ठेवलंस. त्यासाठी तुझे आभार. कोणत्याही नकारात्मक, अनिमंत्रित प्रभावांपासून मला अभेद्य बनवलं, त्यासाठी तुझे आभार. माझे आभा मंडळ शुद्ध करून तुझ्या प्रेमाने भरून टाकलं आणि एक साधन मला शिकवलं. एक तंत्र मला दिलं. त्यासाठी तुझे आभार. मी तात्पुरता भरकटलो असतानाही माझे संपूर्ण आत्मस्वरूप आणि मला अखंड ठेवलंस. त्यासाठी तुझे आभार. मला तुझ्या प्रतिमेत निर्माण केल्याबद्दल तुझे आभार. माझ्या उपयोगासाठी आणि आनंदासाठी सृष्टीचं संपूर्ण ज्ञान मला दिल्याबद्दल तुझे आभार. आजचा दिवस आनंदी, परिपूर्ण आणि समाधानकारक होण्यासाठी मला आवश्यक आणि पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्याबद्दल तुझे आभार. या संपूर्ण ज्ञानासाठी तुझे आभार. अगदी सहज आणि हळुवारपणे आपल्या हृदयातून पुन्हा एकदा आपल्या सृष्टीला आपल्या हृदयातून खूप आभार व्यक्त करत धन्यवाद देत हळुवार आपण डोळे उघडू आणि आपला 14वा धडा जो काल अर्धा झाला होता, तो आज पूर्ण करून टाकू. तर आपण सगळेजण चांगल्या स्वास्थ्य, आरोग्याचं सृजन कसं करायचं, निर्माण कसं करायचं आपल्या विचारांनी, ते बघतोय. कारण पूर्ण युनिफाईड कोर्समध्ये आपण आपल्या विचारातून निर्मिती कशी करायची हे शिकतोय. काल बोलताना मला बाहेर पाऊस पडत होता जोरात. मुंबईत पाऊस सुरू आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं माझा आवाज येत नाही म्हणून मी खूप जोरात बोलत होते. तर एक ताई मला विचारत होत्या आज, की "तुम्ही चिडला होतात का काल?" तर असं कधी झालं तर मला सांगा, की मी खूप जोरात बोलत असेल. कारण मला असं वाटलं पावसाचा आवाज येतोय आणि माझा आवाज तुम्हाला नीट येतोय का नाही. नाहीतर तुम्हाला वाटेल किती जोरजोरात ओरडून बोलतायत. तर एकतर मला त्याच्यामुळेच मी बोलत होते. आणि धड्यामध्ये पण असं होतं ना, की तुम्हाला राग आला तर काय किंवा ह्या गोष्टींमुळं. तर त्या मला विचारत होत्या. तर तसं काही नाहीये. पण मला हे सांगा नाहीतर माझं ते ओरडण्यासारखं वाटेल बोलण्यापेक्षा. कारण मी मायक्रोफोन वगैरे लावत नाही त्यामुळे. तर आज मी अजून एक तुम्हाला सांगायचंय, काल जी उदाहरणं आपण घेतली ना, अ, रागावरून आपण कसं व्यक्त झालं पाहिजे. आपण बऱ्याचशा गोष्टी काल ऐकल्या आहे ना, तर त्या खूप महत्त्वाच्या होत्या. मला खरंच वाटलं ते, की आपण जास्त वेळ ह्याच्यावर दिला का? पण मला नंतर खूप गोष्टी जाणवल्या, की ते माझ्याकडनं कारण जे येतंय त्याला मी विरोध नाही करत. जेव्हा-जेव्हा त्या गोष्टी होत असतात, त्या पूर्णपणे बाबाजींच्या मार्गदर्शनातून येतात ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तरीही वाटलं, की ह्याला आपण जास्त वेळ तर देत नाहीयेत ना.
म्हणजे. पण मग तो डाऊट पण माझा क्लिअर झाला, कारण खरंच ते गरजेचं आहे. खूप जणांच्या डोक्यामध्ये ना याबद्दल खूप गैरसमज आहेत. आज मला दोघी-तिघी मास्टरनी हेच विचारलं, की जेव्हा राग येतो तेव्हा आम्हाला समजतं, पण मग त्याला कसं हँडल करायचं कळत नाही आणि मग मनात वाईट वाटत राहतं, की आपण असं बोललो. तर हे काल जे आपण बोललो ना, ते फार महत्वाचं होतं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी तो सेशन बघितल्यानंतर, तर त्यांच्या मनामध्ये पण जे डाऊट होते ना, त्यावरून त्यांना खूप त्याची उत्तरं मिळाली. तर मला ते समजलं, की काल एवढा वेळ का घेतलाय? कारण काय होतं मोस्टली घरामध्ये स्त्रियांच्या बाबतीत जास्त असे प्रसंग येतात, की भावनिक जास्त असल्यामुळं बोलण्या-बोलण्यातून वादविवाद होतात आणि शरीरावर खूप परिणाम त्यांच्या होतात. दिवसभर घरात असतं कामांमध्ये त्यामुळे एवढं लक्ष पण देणं होत नाही या गोष्टींकडं आणि मग ते महिना-महिना जवळ-जवळ रुसवे-फुगवे सुरू असतात. बोलणं होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या म्हणजे आपण बघतो असं. तर त्यामुळं त्यांनाही त्या सत्राचा खूप फायदा झाला कालच्या. तर त्यासाठीच मी बाबाजींचे आभार व्यक्त केले, की बरं झालं, की मी हे हळू आणि व्यवस्थित एक्सप्लेन करतोय आपण सगळं कारण ह्या सगळ्याची आपल्याला गरज आहे. कारण आपण अनेक चुकीचे समज आपल्या मनामध्ये घेऊन बसलोय. खूप चुकीचे समज आहेत, की पोथी वाचन करत असताना सुद्धा बायका चिड करतात. तर त्यांना असं वाटतं, "अरे, माझं सगळं वाचलेलं गेलं पाण्यात. म्हणजे मी एवढं करते त्याचं मला काही फळ नाही मिळत आहे." तर हे अशा सगळ्या विचारांनी काय होतं ना, त्या पोथीचं समाधान मिळत नाही. इव्हन नामस्मरण हातामध्ये जपाची माळ असते, पण कुणाला तरी आरडाओरडा केला जातो, बोललं जातं आणि त्यांना वाटतं माझ्या माळेचं सगळं जे नामाचं जे पुण्य आहे ना, ते गेलं सगळं. ते राग येतो तो वेगळा, पण हे पुण्य गेलं माझं, ह्याचं सगळं फळ निघून गेलं, ह्याचा जो गिल्ट असतो ना मनामध्ये, तो अपराधी भाव, तो त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. तर ह्यासाठी हे आपल्याला ना खूप महत्वाचं आहे. आज तुम्हाला पिरामिड संस्थेचे प्रदीप सर माहीत असतील. म्हणजे खूप फेमस आहेत ते सर म्हणजे आणि त्यांचे सेशन्स मोस्टली इंग्लिशमध्ये असतात कारण त्यांना ते बहुतेक साउथ इंडियन आहेत म्हणजे बहुतेक नाही, साउथ इंडियनच आहेत. पण नेमकं तेलुगू बोलतात का कुठली लँग्वेज बोलतात मला माहीत नाहीये. पण त्यांचे इंग्लिशमध्ये असतात. तर मी त्यांना बऱ्यापैकी फॉलो करते. बऱ्याच वेळा त्यांचं ऐकण्यात येतं. आज पण मी स्वयंपाकात घरात थोडं काम करत होते, तेव्हा मी म्हटलं चला काहीतरी आपण आता ऐकू म्हणलं थोडंसं म्हणून मी माझ्या हायर सेल्फला रोज सांगते, की जे माझ्यासाठी योग्य गरजेचं असं आहे ज्ञान ते मला आत्ता तू पोहोचव. त्यामुळे काम करत माझा तो पॉडकास्ट किंवा जे काही असं एखादं सेशन माझ्या समोर येतं ते मी ऐकते. त्याप्रमाणे प्रदीप सरांचं माझ्या समोर आलं आणि मी ऐकायला सुरुवात केली. तर ते बोलत होते कर्म, सोल म्हणजे आत्मा, कर्म ह्याच्या विषयावर आणि आता एवढे मोठे मास्टर आहेत, की ज्यांना पत्रीजी स्वतः ग्रेट मास्टर म्हणायचे. म्हणजे बघा पितामह ज्यांना म्हणतात ते कसे असतील म्हणजे किती लेव्हलचं ज्ञान वगैरे असेल आणि त्यांच्याकडे ते क्रिस्टल जुडी बरोबर ती सनशाईनची जी ऑथर आहे ना, लेखिका जी आपण करतोय, तिच्याबरोबर त्यांचे सेशन म्हणजे खूपच ते हे काय म्हणतो सेशन्स वगैरे खूप सुंदर घेतात. असं आहे त्यांचं सगळं जर्नी. तर मी त्यांचं नेमकं आलं आणि मी ऐकत होते आजचं सेशन त्यांचं आणि अगदी आपण काल जे बोललोत ना, अगदी तसंच उदाहरण त्यांनी दिलं, की मुलं जेव्हा लहानपणीच आई-वडिलांची डिव्होर्स आणि हे बघतात, तेव्हा मोठेपणी त्यांना लग्न करू वाटत नाही, घरातल्या बाकी परिस्थितीमुळं आणि आपण जे बोललो अगदी तेच. म्हणजे मला असं वाटत होतं, की माझंच कालचं सेशन मी त्यांच्याजवळ ऐकत होते का काय? आणि मग मला समजलं बाबाजींनी एवढा वेळ इथं का द्यायला लावलाय मला. 3 दिवस लागले आपल्याला धडा वाचन पूर्ण करायला. कारण हे गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या मनामध्ये अगदी म्हणजे सरांनी एका बाईने त्यांना विचारलं अ, की ती म्हणली, की मी दुसऱ्या देशातून होती ती. ती म्हणली, की "मला एक समजलं" म्हणली, "तुम्ही म्हणताय ते, की अवेअरनेसमध्ये राहा वगैरे. पण राग आल्यानंतर कसं करायचं?" म्हणली. त्यावेळेस त्याला मॅनेज कसं करायचं? तेव्हा अगदी तेच उत्तर जे आपण काल सत्रात बोललो, की तुम्ही जेव्हा राग येतो ना, पहिलं तर त्याला समजून घ्या, की हा राग आहे आणि त्याच्यापासून पळू नका. तर प्रदीप सरांनी पण इतकं सुंदर त्याचं उत्तर दिलं, की जेव्हा तुम्हाला अशी एक संतापाची, रागाची भावना व्यक्त होते ना, तेव्हा तुम्ही डोळे मिटून थोडंसं शांत बसा. जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की आता माझा राग चिडचिड करून चाललंय. तर जशी आपल्या प्रत्येकाला एक जागा असते, स्पेस लागते आपल्याला व्यक्त होण्यासाठी, तसं त्या रागाला सुद्धा एक स्पेस द्या. तुम्ही तुमचा राग व्यक्त करून झाला ना, की मग तुम्ही थोडंसं श्वासांवर जरा पाणी प्या, थोडं बसा, इकडं-तिकडं जा, असं म्हणत होते ते. आणि मग बघा, की हा राग म्हणजे मी नाहीये. ती एक भावना आहे जी माझ्यामध्ये आहे. आणि तो राग येतोय आणि तो जातोय आणि मला दिसते, की हा राग म्हणजे मी नाहीये. त्याच्याकडे असं बघा, द्रष्टा म्हणून, थर्ड पर्सन म्हणून, की जसं मी कुणाला तरी इथं बसल्या-बसल्या मेधाताईंना बघते, भाग्यश्रीला बघते.
अशा पद्धतीने तुम्ही रागाकडे बघा, की ह्या रागाची भावना आली. कारण सर पण तेच म्हणत होते, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती येते, त्यावेळेस तुम्ही त्याला थांबवू नाही शकत आणि तुम्ही थांबवायचं पण नाहीये. कारण आपण आपलं मूळ स्वरूप जे आत्ता आपल्याला भावना व्यक्त करायची ना, ती दाबतोय. जे की सगळ्यात मोठा अडथळा आहे आपल्या फ्लोमध्ये. तर तुम्ही जर ते आतमध्ये दाबलं, तर ती भावना सप्रेस झाली याचा अर्थ ते बाहेर यायला पाहिजे होतं. अगदी त्याप्रमाणे ती कुठून तरी वेगळ्या रूपाने बाहेर येणार. हे आपल्याला टाळायचंय. फक्त काय करायचं, अगदी म्हणजे त्यांनी सांगितलेलं अगदी तसंच, की कमीत कमी वेळ त्या भावनेमध्ये राहायचा प्रयत्न कर. ते मात्र आपण जाणीवपूर्वक थोडं करू शकतो. काही जणांना 1 तास लागेल. खोलीमध्ये बंद करून बसतील. थोडं रडून होईल किंवा थोडंसं वाईट वाटेल. जे काही पुन्हा थोडंसं आपण बोलणार नाहीत. 1 दिवस लागेल. कुणाशी नाही बोलणार आपण घरामध्ये. पण किमान मला माहिती आहे, की माझ्या रागाला शांत होण्याकरता एवढा वेळ लागतो. तो वेळ घ्या. हेच ते सांगत होते आणि अगदी आपण काल 2 दिवस झाले आपण त्याच्यावरच बोललेलो आहे. ते मला आज जेव्हा मी म्हटलं ना, माझ्या मनात तो डाउट आला होता ना, की आपण 2 दिवस, 3 दिवस देतोय. पण हे खरंच गरजेचं होतं का? जसं त्या मास्टर्सचे मला मेसेजेस आले तसं वाटलं, की हे आणि पुन्हा आज मी जेव्हा प्रदीप सरांचं ऐकत होते, तेव्हा ते खरंच असं जाणवलं, की का बरं इतका वेळ घेतला जातोय आपल्याकडनं? कारण धडा संपून पुढे जायला काही आपल्याला वेळ लागणार नाहीये. पण हे समजून आपल्याला ना ह्याचा फायदा करून घ्यायचा आहे आयुष्यामध्ये. म्हणून आपण इतकं व्यवस्थित विस्ताराने हे बघतोय आणि ह्या असे आहेत या धड्यामधल्या गोष्टी, की जे तुम्ही, मी सगळेजण फेस करतो. कुठले ना कुठले आपल्याला आजार चालू असतात, काही ना काहीतरी सुरू असतं. त्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम आहे हे मात्र नक्की. तर आपण हे झालं ना, की उद्याच्या सत्रामध्ये आपण लुईस हेचं मी थोडंसं काढते, की कुठल्या आजारावर तिने काय सांगितलंय. ते पण आपण कनेक्शन उद्या बघू. आज आपण धडा संपवू. तर जसं मला हे सांगायचं होतं, की जसं प्रदीप सर पण आज त्याच्यावर खूप छान जमलं तर मी ते तुम्हाला शेअर पण करेन. त्यांचं इंग्लिशमध्ये आहे, पण तुम्ही ते ऐकू शकता. तसं त्यांनी त्याला आन्सर केलंय. तर अगदी तेच आहे जे आपण बोललोय. आणि मी तर हेच म्हणेन, की जसं आपण जिथं मला कुठेतरी ना स्वतःला थांबवायची वेळ येते किंवा मी जाणून-बुजून स्वतःला थांबवतीये ना, तिथं ते आपलं मूळ स्वरूप नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचंय, की जे आपल्याला व्यक्त व्हायचंय ना, जे बोलायचंय ना, ते करणं गरजेचं आहे आपल्याला. मला ते शब्दात पण नीट मांडता येत नाहीये. म्हणजे मूळ स्वरूप आपलं जे आहे, ज्या खऱ्या भावना आपल्याला व्यक्त करायच्यात, ते करायचंच. त्याला काहीही कारण असू दे, आपण त्याला थांबवायचं नाही. कारण त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची, की राग येतोय, ह्यासाठी पण त्या भावना ज्या आहेत, राग पण एक भावना आहे, जी आपल्याला इथे ह्या शरीरामध्ये येऊन अनुभव घ्यायची. जर मी आता मी कसं बघते रागाकडे सांगते. मला जर राग आला ना, आधी सुरुवातीला मला अपराधी भाव पण वाटायचा. जेव्हा मी नुकतीच ध्यानात आले होते ना, तेव्हा सारखं माझे मिस्टर पण म्हणायचे, "आता तू ध्यान करते, आता तू रागाला नाही आलं पाहिजे." आणि हे बाकी असं ऐकून सुद्धा मला वाटायचं, "हो, खरंच आहे. आपण ध्यान करतो, एवढी साधना करतो, पण मला का चिड होतीये?" असं वाटायचं. पण ती माझी चूक होती. तो माझा गैरसमज होता. एक असा विश्वास होता, जो मला आतून खात होता. आणि जिथं भीती आहे ना, मी म्हटलं ना, जिथं भीती आहे, जिथं गिल्ट आहे, जिथं अपराधी भाव आहे, ते आपलं मूळ स्वरूप नाही आणि ते प्रेम नाहीये. मग जर असं असेल, तर मी हळू-हळू त्याचा विचार करायला लागले, की मग काय अर्थ आहे ना, आपण असं स्वतःलाच दाबून ठेवतोय या गोष्टीचा, तर मग हे ध्यान-बिन काय कामाचं? की जे मला अडवतंय, मला भीती घालतंय असं म्हणून. मग मी जसं लुईस हे वगैरे नंतर वाचत होते, तसं-तसं ते समजलं, की असं नाहीच आहे मुळात जे आपल्याला सांगितलं गेलंय, की इव्हन तुम्ही पोथी वाचताय, नामस्मरण करताय, तरीसुद्धा रागाची ऊर्जा जी आहे ती येते. हां, पण आपण जर त्या बाबतीत जागे झालो, की थोडा वेळ मी त्या एनर्जीमध्ये आहे. मला एक 1 तास लागतो बाबा शांत व्हायला. मला 2 तास लागतात. मी थोडंसं काही लोकं चॉकलेट खा, हे खा, काही जण पळायला जसं त्या दिवशी म्हणलं. तर कुठल्याही स्वरूपामध्ये ती एनर्जी थोडीशी बाहेर पडली ना, की मग आपण आपोआप शांत होतो. तर यासाठीच आपली जी ऐतिहासिक म्हणजे आपल्या इतिहासातल्या ज्या गोष्टी आहेत, आपले जे देवी असतील किंवा हे सगळेजण जे करायचे तांडव नृत्य वगैरे हे सगळं त्याचंच रूप असायचं. ते आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. प्लस बाबाजींचं जेव्हा युनिफाईड सुरू झालं, तेव्हा बाबाजींनी तर लिहिलेलंच आहे. त्या गोष्टी तर क्लिअरली लिहिल्यात, की कुठेही तुम्ही त्या भावना तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्हाला इच्छा जगायच्या, तुम्हाला पैसा कमवायचा आहे, प्रसिद्धी मिळवायची, जी काही तुमची इच्छा आहे ना, ते तुम्हाला अनुभव घ्यायचे. आणि जर आपण त्याला अनुभव म्हणून बघायला लागलो ना, की माझ्यातून देव रागाचा अनुभव घेतोय, भगवंत माझा ईश्वरातला. तो जगतोय आयुष्य आणि तो अनुभव घेतोय, की राग कसा असतो, दुःख कसं असतं,
प्रसिद्धी मिळवणं कसं आहे, पैसा मिळवणं कसं आहे. तर ह्या दृष्टीने जर आपण बघायला लागलो, तर आपण तर जिंकलोच मग. मी त्याला एक अनुभव म्हणून बघायला शिकले ना ज्या क्षणी, त्या क्षणी मी अध्यात्मात खरंच पुढे गेले. त्याला आपण एनलाइटनमेंट म्हणू शकतो. किती वेळ तुम्ही त्या अवस्थेत राहता. काही जण समजा दिवसभर राहिले, काही जण महिनाभर राहिले, तर मग त्यांना काम करायची गरज आहे. काही जण दिवसभर राहिले, तर थोडं काम चांगलं झालंय स्वतःवर म्हणजे. आणि अगदीच ज्यांना असं स्विच झालं म्हणजे आता भांडले, आत्ता राग आला, 5 मिनिटात माझी एनर्जी कंप्लीटली चेंज. तर ह्याचा अर्थ तुम्हीच स्वतःवर भरपूर काम केलंय. आणि हे कोण करतं सांगा मला? हे लहान मुलं करतात. तर एक इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, जर तुम्ही ऐकलं असेल तर. तुम्हाला जर त्या देवाच्या राज्यात जायचं असेल ना, तर त्या राज्यात जायचं असेल तर तुम्हाला लहान मूल बनावं लागेल. हे वाक्य खूप फेमस आहे. मी खूप वेळा ऐकलं होतं जेव्हा मी सहजयोगमध्ये होते, की त्या किंगडम ऑफ गॉड जे म्हणतो ना, त्याच्या राज्यात जायचं असेल तुम्हाला त्या देवाच्या, भगवंताच्या राज्यामध्ये जायचं असेल तर लहान मूल बनून जावं लागतं. लहान मूल म्हणजे हे असं, की एका क्षणात भांडणं झालीत, राग आलाय, पुन्हा दुसऱ्या क्षणाला शांत. पुन्हा तिसऱ्या क्षणाला तुम्ही प्रेमात. पुन्हा चौथ्या क्षणाला पुन्हा भांडण. जशी लहान मुलं असतात, की चॉकलेट दिल्यावर शांत बसतात. म्हणजे एक निर्मळ, निरागस मन. त्याप्रमाणे आपण स्वतःला बनवायचंय. आता हे परिस्थिती प्रत्येकाच्या घरातली वेगळी आहे, मला समजतंय. पण कुठेतरी त्या लहान मुलांना थोडंसं बोललं केलं, तर जो आपण इगो म्हणतो ना, की जरी 10 वेळा आपली माफी मागितली जाते किंवा असं पण होतं, त्यावेळेस सुद्धा आपण तो राग खूप म्हणजे असं धरून ठेवतो असं खूप भरलेलं असतं आतमध्ये ते. तर हे जर असं होत असेल, तर मग आपल्याला खूप फायदा होतो, की आपण पटकन स्विच होत असू तर. तर हे पण ते पण वाक्य सरांनी ते सांगितलं जेव्हा मी ते ऐकलं ते. तर खरोखर आपले 3 दिवस झाले हे वर्थ आहे. हे मला समजलं, की आपण जे काही बोललोत काल 2 दिवस सत्रांमध्ये हे खरोखर आपल्या सगळ्यांना मदत करतं. त्या मास्टरकडून पण मला तसेच मेसेजेस आले आणि इतकं मला ते स्वतःमध्ये पण खूप बदल जाणवताय जसं मी आज ग्रुपमध्ये टाकलं, की जो माझा एक बॅरियर होता ना आयुष्यातला खूप मोठा, की देण्याची सवय आहे पण घेण्याची सवय नाही. तर हा पण एक वीकनेस आहे. हा पण एक अहंकार आहे. तर ते मला खूप त्याच्यामध्ये बदल जाणवतोय. अ, आजच्या खास करून सेशन नंतर किंवा जसं आता युनिफाईड आपलं पुढे-पुढे चाललंय. तर मला समजतंय, की बाबाजींनी हे कार्य मला का दिलं करण्याचं. कारण माझ्या आयुष्यात खूप बदल येतात ह्याच्यामुळं आणि त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मी खूप हृदयातून आभार मानते, की आपण सगळे या कार्यात जोडलेले आहेत आणि एकमेकांना मदत करतोय. केवळ माझी तुम्हाला नाही होते, तर तुमची मला खूप मदत होते. तर हे असंच काम चालतं अध्यात्मामध्ये, की कुणीतरी एक माध्यम म्हणून निवडलं जातं आणि त्याप्रमाणे ते सेवा देऊन त्यांच्याकडनं ते कार्य करून करून घेतलं जातं. आपण सगळ्यांनी हे सोल कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असतात. त्यानुसार आपण हे सगळं करतोय कर्म. अनुभव घेतो सगळ्या गोष्टीचा. तर आपण पुढे जाऊ. कालचा जो आपण बराचसा पार्ट आपण कव्हर केलाय. आता फक्त शेवटचं जे राहिलेत ते वाटलं तर मी वाचून टाकते. कारण जास्त काही नाहीये त्याच्यामध्ये. तर आपण काल बघितलं की कुठले-कुठले विचार आपल्याला कसे-कसे त्रास देतात. आपण जेव्हा प्रेमाचा प्रवाह थांबवतो आणि आपण द्वेषात जातो, रागात जातो, तेव्हा आपण कसे देवाच्या म्हणजे त्या प्रतिमेपासून लांब जातो, ईश्वराच्या आणि त्या गुणांपासून आणि त्यामुळे आपण दुःख कसं फील करतो आतमध्ये, हे सगळं आपण काल बघितलं. आता मला वाटतं इथपर्यंत इथपर्यंत आलो होतो मला वाटतं. तुमच्या अशा कोणत्या विचारांमध्ये परिवर्तन आवश्यक आहे? हे एक आहे, की कारण असे प्रत्येक विचार तुमच्या खऱ्या स्वरूपाला नाकारून प्रेमाला सुद्धा नाकारतात. हे एक आपण बघितलं होतं ना. जे असे विचार बघा, तुमच्या त्या विचारांकडे बघा, जे विचार तुमच्या खऱ्या स्वरूपाला नाकारतायत. त्याच्यामध्ये सगळं आलं आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं. बरं ठीक आहे, पहिलं हे संपवू, मग ते सांगते. तर तुम्हाला अशा कुठल्या विचारांमध्ये परिवर्तन आवश्यक आहे? अ, हे तुम्हाला ते कुठले विचार आहेत? जे विचार त्या प्रेमाच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतात, याबद्दल आता आपण मार्गदर्शन आपल्या उच्च स्वला विचारणार. गेले 4 आठवडे झालं आपण हाच प्रॅक्टिस करतो वेगवेगळ्या स्वरूपात. इच्छेच्या वेळेस प्रेम अनुभव करणे, हृदयाला जिवंत करणे आणि पुढं कुठलं होतं? योग्य कार्य घेणे आपल्या उच्च स्वकडनं. आता हे दरवेळेस जे आठवडे बघितले ना आपण, यातले आपण जे जसे-जसे आपल्या आयुष्यात प्रसंग येतील त्या त्यानुसार वापरा.
मला जर बिझनेसमध्ये नवीन काही एक डिसिजन घ्यायचा आहे, मला कुणासोबत पार्टनरशिप करायची, कुठले पण डिसिजन असतील जे माझ्या ग्रोथसाठी, भौतिक आयुष्यातल्या पैशाच्या स्वरूपात असेल किंवा कुठे परीक्षेला जायचंय, कुठे कोर्स करायचा आहे, काही असं आपल्याला पाहिजे, की माझं हे इच्छा आहे. त्यासाठी लागणारी पहिली स्टेप, तिथं तुम्ही ते योग्य कार्य मिळवणे, प्राप्त करणे हा धडा वापरू शकता. तर असं प्रत्येक आपल्या आयुष्यात आलेल्या सिच्युएशनला तुम्ही या धड्यातलं काय उपयोगाला पडतं या अभ्यासातलं ते बघा आणि ते तिथं वापरा. जसं की या आठवड्यामध्ये आपण आरोग्याविषयी बोलतोय. मग इथून वाचू आपण. काही आठवड्यापूर्वी तुम्ही उच्च आत्म्याकडून अशा काही विचारांविषयी मार्गदर्शन मागितले. आता त्याची एक चांगली सुरुवात तुमच्याकडे. ती यादी अद्याप पूर्ण झालेली नाही, परंतु त्या अधिक विस्तारण्याची साधने आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे हे असं सांगितलंय, की आपण जे गेले काही आठवडे झालं, आमचे कुठले-कुठले विचार आहेत, जे माझ्या इच्छेमध्ये अडथळा आणतायत, माझ्या प्रेमामध्ये अडथळा आणतायत. मला प्रेमाचा अनुभव फील करू देत नाहीयेत आणि तो प्रेमाचा अनुभव कुठल्याही मार्गाने म्हणजे की अ, मैत्रिणींबरोबर मला दिवस बाहेर घालवायचा आहे, पण मला जाणं होत नाही. ते आपण बघितलं. तर ह्या सगळ्यांमध्ये जे विचार माझे अडथळे आणतायत. कधी-कधी काय होतं ना, असं असे एक-एक मी तुम्हाला म्हणजे अगदी स्पष्ट प्रसंग सांगते आणि हे खूप खूप ऐकलेले आहेत मी. खूप ऐकलेले आहेत. म्हणजे माझ्याच ऑफिसमधले. तर त्यांचं असं व्हायचं, की थोडंसं वजन वाढलं ना किंवा चेहऱ्यावर पिंपल्स आले ना, तिथं त्या मुली म्हणायच्या, "नको आम्ही बाहेरच जात नाही आता थोडे दिवस कारण पिंपल्स खूप आलेत. माझं वजन खूप वाढलंय." खरंच असं आणि त्यांना फोन केला ना, "का तू येत नाहीयेस? ये. आम्ही इथं-इथं भेटणार आहे." की त्या सांगायच्या, "नको अगं चेहरा माझा पिंपल्सनी भरलाय आणि नकोच मला असं म्हणून." मग आम्हाला म्हणजे असं वाटायचं, की त्यावेळी सगळेजण आम्ही भेटत आहोत, तू पण यावं. पण ह्या गोष्टीमुळं त्या यायच्या नाहीत त्यावेळी. म्हणजे काय झालं, की जो अनुभव आम्ही सगळे भेटणार, गेट टुगेदर होणार, सगळे एकमेकांना भेटणार असं ठरवलंय, पण केवळ चेहऱ्यावर फोडं आलीत म्हणून बाहेर जायचं नाही. त्यांच्या दृष्टीने ते असेलही, की त्यांना असं वाटत असेल थोडंसं चांगलं नसेल वाटेल, की लोकांनी हे पण त्याच्यामुळं काय होतं ना, की ह्या गोष्टी आम्हाला मॅटर नव्हत्या करत. समजतंय. म्हणजे आम्ही तिला तेच समजून सांगायचा प्रयत्न करत होतो, की तू तुझ्या फोडांपाशी किंवा तुझ्या दिसण्याविषयी नाहीच आहे ना. तू आमची एक मैत्रीण आहेस, आम्हाला तुझ्याबद्दल प्रेम वाटतं आणि ती एक मजा आम्हाला घ्यायची होती. आणि आम्ही खूप काही सांगायचा प्रयत्न केला. पण ते असं होतं बऱ्याचदा, की शरीराचे काही बॅरियर्स, लिमिटेशन्समुळं आपण तो अनुभव सोडून देतो, जो आपल्याला खरं घ्यायचा असतो. आणि हे तिच्या बाबतीत नाही, माझ्याही बाबतीत अनेक वेळा कॉलेजमध्ये असताना किंवा नंतर ऑफिसमध्ये असताना अशा गोष्टी घडल्या. पण ह्याच्यातनं धडा घेतला. खूप मोठा धडा घेतला, की जेव्हा युनिफाईड करत होतो, तेव्हा हे समजायला लागलं, की अशी कुठलीच गोष्ट नाहीये, जी माझ्या अनुभवापेक्षा मोठी आहे. तर शरीराचे आपले लिमिटेशन्स जे आपण काल बोललो, तर ह्या सगळ्याचं आपल्याला इथं खूप व्यवस्थित मार्गदर्शन दिलं जातं. म्हणून अशी कुठली गोष्ट आहे, की जी मला अ, असे कुठले विचार आहेत, ते आपण बघणार, की माझ्या परिपूर्ण आरोग्यासाठी माझ्या मनात काय विचार आहेत, हे आपण इथं बघणार. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये विचार काढले. माझी इच्छा का नाही पूर्ण होते? मला प्रेम का नाही मिळत आहे? म्हणजे मला जे पाहिजे प्रेम फील करायचंय, तो अनुभव मला का नाही येत आहे? ह्या सगळ्यांबद्दल आपण बघितलं. जसं आता गाडी बुक केली, पण गाडी येत नाहीये घरामध्ये. काहीतरी प्रॉब्लेम झाला, उशीर होतोय गाडी येण्यासाठी किंवा कामच थांबलं, लोनच मिळालं नाही, असं कुठलंही येऊ शकतं. मग आता गाडी म्हणजे काय आहे? फोर व्हीलर म्हणजे आपण कार जरी घेत असू, तर ते एक प्रेमच आहे ना, जे आपण अनुभव करणार आहे. मग जसं आपलं एका मास्टरचं झालं, म्हणजे का नाही येत आहे? कुठलातरी विचार आहे खोलवर, जो तुमची त्या गाडीचं काम थांबवतोय. त्यासाठी या सगळ्या गोष्टी बघायच्या, की काय असे विचार आहेत खोलवर, की जे अडथळा आणतात त्या अनुभव घेण्यामध्ये. आज आपण परिपूर्ण आरोग्यासाठी निर्माण सूत्र लिहा. आपल्या शांत साधनेच्या काळामध्ये परिपूर्ण आरोग्यामध्ये अडथळा आणणाऱ्या विचारांची यादी अधिक विस्ताराने तयार करा. आपण विचारणार उच्च स्वला, शांत बसणार, हृदयात जाणार, आभा स्वच्छ करणार, प्रेमप्रकाश पाठवणार. सगळ्या आपल्या रोजच्या स्टेप्स झाल्या. आपण ईश्वरासोबत एक झालो, की मग म्हणणार उच्च स्व, माझ्या परिपूर्ण आरोग्यासाठी कुठला विचार अडथळा आणत आहे आणि शांत बसल्यानंतर जो काही विचार आपल्या मनामध्ये येईल, त्याच्यासाठी हो किंवा नाही विचारायचं पुन्हा एकदा. हो, नाहीचे जे संकेत आहेत ना, ते आपल्याला प्रत्येक आठवड्यात करायला सांगितलेत. कारण हे केल्यानंतर आपल्याला त्या संकेतांची खात्री होते. ही सरावाची वेळ आहे आपली. आपण ट्रेनिंग घेतो सगळेजण 6 महिने.
एकदा का आपले संकेत ह्या 6 महिने अजून 3 महिने आहेत आपल्याला संपायला. ह्या 3 महिन्यांमध्ये आपले संकेत कन्फर्म होणार आहेत. जे लोकं स्वतःचं स्वतः करतायत त्यांना सगळ्यांना मिळालेत जवळ-जवळ. आपल्यालाही मिळतील जर नाही मिळाले असतील तर. विचारायचे की मला होचा संकेत दे, नाहीचा संकेत दे. इथून सुरुवात करायची. की होचा संकेत माझं असं होतं की शरीर माझं बरोबर उजव्या साइडला आणि नाईला डावीकडं आणि अनिमंत्रित प्रभावाला पण डावीकडं आणि अंगावर असं पोळल्याचे असं मला फीलिंग येतं. सुरक्षा संकेत सुद्धा माझा असाच आहे, उजवीकडे असा फिरणारा. म्हणजे हे तुम्हाला का सांगते, तुम्हाला थोडी आयडिया येईल, की कसे असू शकतात म्हणून. तर अगदी तसंच आपण दर आठवड्यात हो, नाही संकेत विचारायचे. आपली स्टेप कशी आहे आता तुम्हाला सगळ्यांना नीट समजली. कुठलीही इच्छा पूर्ण करताना प्रत्येक वेळी ह्याच स्टेप फॉलो करायच्या. डोळे मिटायचे. माझी इच्छा का पूर्ण होत नाहीये? कुठला विचार आहे? परिपूर्ण आरोग्य का नाहीये? कुठला विचार आहे? ते मागितले. जो काही विचार प्रकट होईल आतमध्ये, तो कन्फर्म करण्यासाठी विचारायचा, की हाच विचार आहे का? मला होचा संकेत दे. जर तुम्हाला होचा संकेत आला, तर तुमची संकेताचा पण सराव होतो. प्लस तो विचार जो आहे, तो कन्फर्म आहे, की ह्या विचारामुळे शरीरामध्ये आजार आहे. मग तो विचार लिहून घ्यायचा, त्याला बदलायचं, की म्हणजे माझ्या डोक्यात असं असेल, की परिपूर्ण आरोग्यासाठी अडथळा आणणारा विचार म्हणजे आता काय असू शकतो बघा. अ, माझ्या घरामध्ये कुणाला तरी शुगर आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तर हा सुद्धा माझा अडथळा असू शकतो. म्हणून त्यांना आहे अनुवंशिक म्हणून मला असणार. ही माझी खात्री आहे, की त्यांच्याकडून ते माझ्याकडे येणार कारण आपण असं ऐकलेलं आहे. जरी आपल्यामध्ये, आपल्या डी-एन-एमध्ये तसं काही नसेल, पण अनुवंशिक आहे म्हणल्यावर आहेच. ते माझं काय झालं बघा, स्टॅम्प लागला त्याच्यावर. की लोकं म्हणतात होतंच, होतंच, होतंच. मग मला वाटलं होतंच, होतंच, होतंच. हा झाला एक अडथळा, जो मी एक उदाहरण सांगितलं. दुसरा अडथळा माझं वय आता 50शी ला आलंय. 50शी नंतर सुरू होतात आरोग्याच्या तक्रारी आपण ऐकलंय. काही नाही गं 50शी नंतर सुरूच होतात गुडघेदुखी, हे दुखी, ते दुखी. किती बायका आपण बघतो ज्या 70ला आलेल्या असतात पण सुंदर योगा वगैरे करतात. YouTubeवर किती व्हिडिओ बघतो आपण. जंपिंग करतात, झुंबा करतात, योगा करतात. म्हणजे त्या बायकांचं वय नाहीये का 50शी, 60, 70ला. पण कुठेतरी ते कुणीतरी सांगितलेलं, की हे झालं ना, एवढं वय झाल्यावर असं व्हायला सुरूच होतं. तू काहीही कर. ही भीती म्हणा, हे विचार, हे जे आपल्या विश्वास प्रणाली आहेत ना, हे आपलं आयुष्य खराब करतात. आणि हे सगळं लुईस यांनी सांगितलंय तिच्या पुस्तकामध्ये. उद्या आपण बघू ते, की कसे तुम्हाला सांगितलं गेलं, की 50-60 ही वय आलं, की संपलं. तुमचं आरोग्य गेलं तसंच. तुम्ही तसंच होणार तुमच्यासोबत. हे झाला माझा अडथळा नंबर 2. तिसरा अडथळा नाईट शिफ्ट केली, ऑफिसमध्ये हे केलं म्हणजे काय म्हणतो आपण खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजे थोडक्यात, की तुम्ही जंक फूड खाल्लं किंवा हे खाल्लं खूप प्रमाणात हे केलं. त्याचा होतो परिणाम नाही असं नाही, पण त्याची भीती जास्त असते, की कधीतरी आपण जेव्हा खाण्यात येतं किंवा आठवड्यातून समजा 1-2 वेळा असं होत असेल, खाण्यात येत असेल. तर जरी तुमच्या शरीराचं डायजेशन तेवढं चांगलं मेटाबॉलिझम म्हणतो ना आपण, पण तरीही त्या मनातल्या भीतीमुळं त्या खाण्यावर सुद्धा परिणाम होतो. ते खाल्लं नाही पाहिजे हे बरोबर आहे. पण समजा खाल्लंच पार्टीमध्ये असेल किंवा काही. म्हणजे हे पण काय झालं, एक समजूतच झाली, एक विचारच झाला किंवा एक विश्वासच झाला. एखाद्याला बघा तुम्ही एक-एक लोकं हे सगळं खातात, पण त्यांची तब्येत चांगली असते. ते म्हणतात, "काही नाही होत, काही नाही होत," असं म्हणतात आणि खरंच ते त्यांच्या बाबतीत तसं लागू होतं. म्हणजेच काय, की भीतीसुद्धा ह्या गोष्टी मनावर परिणाम करतात. तर हा पण एक अडथळा आहे, की परिपूर्ण माझं आरोग्य का नाहीये ह्याच्यामध्ये. असे अनेक विचार आहेत आपल्या विचारसरणी, आपला माइंडसेट, आपले बिलीफ सिस्टम याबद्दल इथं बोललंय. तर आपल्या मनामध्ये का असं वाटतं मला, की माझं आरोग्य परिपूर्ण का असू शकत नाही? आपल्या खाण्यातले भेसळ, आपण ते पण म्हणतो, तेल खराब आहे, हे खराब आहे. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत, आहेत त्या गोष्टी. पण त्याचा खूप खोलवर परिणाम आपण आधीच करून घेतलेला असतो, की आजकाल खाणं असं आहे, तसं आहे. हे पण आहे खूप, प्रदूषण पण आहे खूप. ह्या गोष्टींमुळे पण आजकाल आरोग्य चांगलं राहत नाही. ह्या पण गोष्टी खूप आहेत, की ऐकून-ऐकून सुद्धा आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. तर अशी कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये आहे खोलवर, हे आपण आपल्या उच्च स्वला विचारायचं, की का माझ्या शरीरामध्ये सारखे त्रास होत आहेत? आता हे परिपूर्ण आरोग्याबद्दल बोलले बरं का, म्हणजे एकंदर तुमचं शारीरिक, मानसिक हे सगळं धरू शकतो याच्यामध्ये. ते आपण विचार घेतले. त्याचे हो नाहीचे संकेत मागितले. आता त्याच्या पुढं आपण जाऊ थोडंसं.
या संकेताच्या सहाय्याने आपल्या निर्माण सूत्राची तसेच आरोग्याच्या मार्गातील अडथळा ठरणाऱ्या विचारांची पडताळणी करा. मागील आठवड्याप्रमाणे आरोग्याच्या निर्माण सूत्राशी पूर्णपणे परिचित व्हा. ते दररोज प्रेम, श्रद्धा आणि आत्मविश्वासाने म्हणा, कारण तेच अंतिम सत्य आहे. मी सूत्र लिहिलंय, ते तुम्हाला दाखवते. पहिलं पुढे जाऊ आपण थोडंसं. ते सूत्र कसं लिहायचं ते मी लिहिलेलं आहे. फक्त ते आपल्याला रोज म्हणायचं, रोज विश्वासाने म्हणायचं ते. रोज म्हणायचं म्हणजे हे अफर्मेशन जे आपण ऐकतो ना, तसंच आहे. हेल्थ अफर्मेशन्स, की जे आपण म्हणणार, फील करत म्हणणार आणि आपण क्लेम करणार त्या गोष्टी. हे सूत्र उच्चारताच परिपूर्ण आरोग्याची निर्मिती घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण दैवी प्रक्रिया तत्क्षणी कार्यरत झाली यावर संपूर्ण विश्वास ठेवा. त्यावेळेस जेव्हा आपण हे म्हणतो त्याच वेळेला डिव्हाइन प्लॅन काम करायला लागला. प्रोसेस ऑलरेडी प्रक्रिया, दैवी प्रक्रिया म्हणजे काय डिव्हाइन प्रोसेस त्याच्यासाठी लागणारी. ती सगळी त्याच क्षणाला सुरू होते कारण आपले विचार सुरू होतात ऑलरेडी. जेव्हा मी म्हणलं जरी ना, की मी आणि ईश्वर याप्रमाणे करतोय ते आपलं वाक्य, त्या क्षणाला त्याची निर्मिती सुरू झाली ऑलरेडी, असं म्हटलं गेलं. म्हणून विश्वास ठेवून म्हणा. तुम्हाला ते दिसत नाहीये समोर, पण ते झालं ऑलरेडी. ॲस्ट्रलमध्ये सूक्ष्म जगत ज्याला म्हणतो तिथं त्याचं सुरुवात झाली. त्यानंतर जेव्हा-जेव्हा तुम्ही हे सूत्र पुन्हा उच्चाराल, तेव्हा ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली असेल, या दृढ जाणीवेतूनच म्हणा. म्हणजे त्यानंतर पण जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी जेव्हा-जेव्हा ते म्हणू वाक्य, तेव्हा ती प्रक्रिया ऑलरेडी चालू झाली. आपण त्याला दुजोरा देतोय पुन्हा. पुन्हा ऊर्जा देतोय. कारण आपण जिथं फोकस ठेवतो, लक्ष घेऊन जातो, ते त्याच्यामध्ये ऊर्जा वाढायला लागते ना, ते ग्रो करायला लागतं. मग जेव्हा-जेव्हा मी दिवसभर ही अफर्मेशन म्हणते, ही सत्य म्हणते, तेव्हा मी त्यांना एनर्जी देते माझी. मग आपल्या स्वतःसाठी आपण एनर्जी द्या. दुसऱ्याचे विचार काढून त्या माणसाला एनर्जी जाते आपली. त्याच्यापेक्षा माझ्या विचारांना, माझ्या अफर्मेशनला जेव्हा मी म्हणते, तिथं आपण त्याला रिपीट करू. कारण त्या क्षणी खरोखरच सुरू झालेली असते प्रक्रिया. परिपूर्ण आरोग्य सूक्ष्म स्तरावर आधीच प्रकट झालेले असते. हे वाक्य. आता त्या स्थूल शारीरिक स्वरूपात प्रकट होणे अपरिहार्य आहे. ते प्रकट होणारच निश्चितपणे घडेलच. म्हणजे आत्ता आपण ते म्हणल्या-म्हणल्या मी ज्यावेळेस माझे शब्द, माझे विचार फील करत म्हटले, बाहेर टाकलं, सूक्ष्म स्तरावर ऑलरेडी ते झालं सुरुवात. एक माझं व्हर्जन, एक मी, एक विपुला तिथं ऑलरेडी अशी परिपूर्ण हेल्थ घेऊन, बॉडी घेऊन, सगळं छान असं घेऊन तिथं ऑलरेडी त्या जगामध्ये निर्माण झाली. असं सांगायचंय, की आपण जेव्हा हे म्हणतो तेव्हा आपण सूक्ष्म स्तरावर स्वतःच एक व्हर्जन तिथं प्रकट झालं. हेच आहे मल्टी डायमेन्शनल सोल. तर त्या जगामध्ये सूक्ष्म स्तरामध्ये आपली निर्मिती झाली. जिचं शरीर एकदम व्यवस्थित आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही, मायग्रेन नाही, सर्दी नाही, ताप नाही, काही नाही, काही नाही. कुठलाही रोग नाही. अशी एक माझं आवृत्ती, व्हर्जन त्या जगामध्ये निर्माण झालं. आणि तिथं झालं, की इथं स्थूल शरीरामध्ये येणं कंपल्सरी मस्ट आहे. तुम्हाला हे माहिती असेल या गोष्टी. जसे की युनिफाईड कोर्स सुरू करायच्या आधी मी तो माझा व्हिडिओ टाकला होता ना, की युनिफाईड कोर्स सुरू व्हायच्या आधी जे पोटामध्ये मणिपूरमध्ये मी फील केलं महिनाभर. कारण ऑलरेडी तो कोर्स सुरू झाला होता सूक्ष्म स्तरावर. तुम्ही माझ्याबरोबर बसून ते ऑलरेडी सुरू केलं होतं आपण. कारण तिथं व्हावं लागतं सूक्ष्म स्तर ॲस्ट्रल बॉडीमध्ये आपल्या. तिथून मग फिजिकल बॉडीमध्ये ते सगळे चेंजेस दिसतात. तर ते इथं आपल्याला सांगितले, की ती प्रक्रिया त्याच क्षणी सुरुवात होते, ज्या क्षणी माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडतात, की माझा ईश्वर आणि मी क्षमा आणि कृतज्ञतेने दावा करतो, की माझं ते आता मी सूत्र दाखवेन, की कसं परिपूर्ण आहे. आपण ते बोलल्या-बोलल्या तिथं झाले निर्माण झालं. आता मी त्याला रोज किती फोकस टाकते त्याच्यावर आणि फोकस कसा टाकायचा? पुन्हा-पुन्हा ते म्हणायचं. मग त्याला ऊर्जा मिळते. म्हणजे अग्नी आपण पेटवला त्याच्याने. आता त्याच्यामध्ये तूप घालायचं म्हणजे त्याला चांगला मोठा होईल तो. आणि ते तूप घालणं म्हणजेच काय? आपले विचार पुन्हा-पुन्हा तिथं नेणं. ते भिंगाचं नेहमी लक्षात ठेवा. आपण कागद घेतला, भिंग घेतलं सूर्यप्रकाशामध्ये. ते भिंग जितकं त्याच्यावर एकाग्र करतो ना, तो खालचा कागद जळायला लागतो. का? ती सगळी एनर्जी आपण त्या भिंगातून त्या कागदावर देतोय. तसं आहे आपलं. आपला एक-एक विचार याप्रमाणे निर्मिती करतो. मग एकच जर आपण विचार घेतला आणि त्याला आपण पुन्हा-पुन्हा रिपीट करायला लागलो, सगळी एनर्जी त्याच्यावर. आपण जिथे फोकस ठेवू ते वाढणार. एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपण तिथं निर्माण केलं, आता शरीरामध्ये आणणार आपण ती गोष्ट. ते निश्चितपणे घडेल. ते प्रकट होणारच. म्हणून
अजून काहीच घडले नाही. या शंकेतून हे सूत्र पुन्हा म्हणू नका. उलट त्याऐवजी आधी सुरुवात झालेल्या त्या दैवी प्रक्रियेला अधिक बळ, अधिक गती, अधिक सामर्थ्य देण्यासाठी प्रत्येक वेळी हे सूत्र श्रद्धापूर्वक पुन्हा उच्चारा. काहीच होत नाहीये एवढं म्हणून, असं न म्हणता पुन्हा एकदा आपण जेव्हा म्हणू, तेव्हा ऑलरेडी ते झालेलं आहे. आता मी त्याला काय करतीये, ऑलरेडी ती सुरुवात झालीये. मी आता त्याला शक्ती देतीये, मूव्हमेंट देतीये त्याला, हं, सामर्थ्य देतीये माझ्या पुन्हा विचार करण्याने. जिथं आपलं लक्ष जातं, तिथं ऊर्जा वाढते. एवढं लक्षात ठेवायचं. उद्या तुम्ही अनुभवलेल्या एखाद्या आरोग्यविषयक समस्येची निवड करा. तुमच्या शांत साधनेच्या काळात कोणते विचार शुद्ध करण्याची आवश्यकता आहे, हे तुमच्या उच्च आत्म्याकडून जाणून घ्या. त्यानंतर त्या अनुषंगाने एक निर्मिती सूत्र तयार करून लिहा. हे सूत्र या आठवडाभर परिपूर्ण आरोग्याच्या सूत्रासोबत नियमितपणे म्हणा. आजपासून हे सूत्र परिपूर्ण आरोग्याच्या सूत्रानंतर लगेच म्हणत असाल, तर संपूर्ण सूत्र पुन्हा म्हणायची गरज नाही. फक्त जे वेगळे भाग आहेत तेवढे म्हणा. म्हणजे आता इथं काय सांगितलंय, आपल्याला 2 वाक्य एकात म्हणायचे. ते मी लिहून काढलेली आहेत. पहिलं जे वाक्य आहे, ते परिपूर्ण आरोग्यासाठी. ते झाला एक पार्ट. दुसरं काय, आत्ता तुम्हाला शरीरामध्ये एक कुठल्या भागाची समस्या आहे का बघा. गुडघे दुखतायत, पाठ दुखते, कंबर दुखते, स्लिप डिस्क आहे, अजून काय कुठे काही दाताचा त्रास आहे, कुठे डोकं दुखतंय किंवा केस गळतीचा त्रास आहे. ते पण आहे हां. केस गळती सुद्धा एक आरोग्यविषयक समस्याच आहे ना. आपल्या शरीरातलं कुठलीही गोष्ट म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा, की हाडं दुखतायत किंवा काय अजून डी व्हिटॅमिन कमी, हे व्हिटॅमिन कमी, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ह्याच्यामध्ये एक समस्या निवडा आणि मग शांत जेव्हा तुम्ही बसता हृदयावर जाऊन, तेव्हा विचारा, की हे जे माझा त्रास आहे त्यासाठी कुठला विचार आहे, जो मला शुद्ध करायचा आहे म्हणजे त्याच्यात सुधारणा करायची. तो जो विचार येतो, त्या विचाराचा उलटा विचार करायचा. असा विचार आला, आत्मविश्वासाची कमी किंवा सगळ्यांमध्ये वाईट बघणं. प्रत्येक वेळी जेव्हा पहिल्यांदा आपण कुणालाही बघतो किंवा कुठल्याही गोष्टीला बघतो तेव्हा जज करणं सारखं. त्यावेळेस सुद्धा डोळ्याचं जर कनेक्शन असेल त्याचं, की आपण प्रत्येक गोष्टीत वाईटच बघायला लागतो. मग डोळे सुद्धा डोळ्याचे त्रास असं असेल तर, म्हणजे असा काही विचार आला समजा, की तुम्ही तर कुठल्याही गोष्टीसाठी जो विचार येईल ना, त्याला सुधारायचा. की मी सगळ्यांमध्ये चांगलंच बघते. माझी दृष्टी तशी सृष्टी, हे मला आता माहीत झालंय. म्हणजे मी सगळ्यांमध्ये चांगलं बघते. प्रत्येकजण ईश्वरी प्रतिमेत आहे. असे विचार आपले बदलायचे कुठलेही असतील तर. किंवा माझ्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे कारण मी ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. आत्मविश्वासाची कमी. आता थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे, ते व्यक्त होत नाहीत बायका किंवा पुरुष पण. पुरुष पण व्यक्त होत नाहीत घरामध्ये इकडं-तिकडं, की कसं बोलायचं म्हणून बऱ्याचदा बोलत नाहीत. तर आपण काय म्हणू शकतो त्याच्यासाठी, की जर विचार आला असा तुमच्या उच्चस्वानी विचार दिला, की तू बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. तर काय म्हणता येईल, की मी जिथं गरज आहे तिथं बोलते, व्यक्त होते. आता मी आज सकाळीच गेले पी महाराष्ट्राला. तिथं गरज होती आणि मी तिथं शांत बसले. नाही, नाही मी मौन पाळणार आहे. तर चाललं असतं का? ही जी आपली समज आहे ना, की कुठं बोललं पाहिजे, कुठं नको, ते आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याचदा असं व्हायचं सुद्धा, ह्याच्या आधी सुद्धा ऑफिसमध्ये किंवा कुठे काही प्रेझेंटेशन असेल किंवा हे असेल, तिथं इच्छा असताना आणि गरज असताना सुद्धा मी बोलायचे नाही. उगाचच म्हणजे मनाचे आपले-आपलेच लिमिटेशन. पण त्याच्यामुळे नुकसान व्हायचं ना माझं. आता तो धडा घेतला, की जिथं गरजेचं आहे, जिथं जितकं पाहिजे तितकं आपण बोललं पाहिजे. जितकं पाहिजे तितकं सुद्धा. बऱ्याचदा मलाही असं वाटतं, अरे आपण जास्त बोलून गेलो का काय? पण ते त्यावेळेस गरजेचं असतं, जेव्हा नंतर समजतं. पण तरीही रोजच्या रोज मी माझ्या उच्च स्वला सांगते, की माझ्याकडून जितकं गरजेचं आहे तितकंच बोललं जाऊ दे. म्हणून मी पितामांना, बाबाजींना सुद्धा त्याची प्रार्थना करते. कारण ती सवय आपल्याला पाहिजे. ते कुणीही म्हणेल म्हणून नाही, पण ती सवय आपल्याला पाहिजे, की आपण ह्या गोष्टी स्वतःसाठी करायच्या, दुसऱ्यासाठी नाही. एखादं वाक्य माझ्याकडनं असं-तसं निघून पण गेलं, तर तुम्ही सगळे सांभाळून घ्याल. पण मला त्याची सवय पाहिजे, की एक शिस्त पाहिजे आपल्याला, की किती बोललं पाहिजे आणि ते किती गरजेचं आहे. कारण पितामहांनी ह्या गोष्टीवर खूप भर दिलाय वाकक्षेत्रामध्ये. वाकक्षेत्र नावाचं जे पुस्तक आहे, त्याचं खूप ते सांगायचे, की गरज नसताना बोलू नका. मौनात राहा. काय गरज आहे तुम्हाला बोलायची? ते खरंच आहे आणि आपल्याला ती सवय लागली पाहिजे. कारण त्याच्याने आपलं जे विशुद्धी म्हणतो आपण,
ते खूप संतुलनात येतं. पण काही गोष्टींच्या वेळेस जेव्हा माझा उच्च स्व मला सांगतो, की इथं लिही किंवा इथं बोल, तिथं मी बोलते, लिहिते. पण तरीही ती प्रॅक्टिस रोज सुरू आहे, की आपल्या विशुद्धीवर काम करणं. जिथं मी बोलले नाही ना, तिथं नुकसान झालेलं बघितलंय. गैरसमज होतात किंवा समोरच्याला ते गरजेचं असतं त्यावेळेस म्हणूनच ते आतून येत असतं. आणि मी स्वतःला रोखलेलं आहे. त्यावेळेस माझा घसा दुखतो, खरंच दुखतो. मी आधी पण सांगितलंय. त्यामुळे ह्या गोष्टी मी अगदी कटाक्षाने पाळते, की इथं बोलणं गरजेचं आहे, यांना सांगणं गरजेचं आहे. मग तिथं थांबवायचं नाही. तिथं नाही थांबवायचं. पण त्या व्यतिरिक्त जिथं गरज नाहीये, कुठेतरी आपण गेलोय ध्यानाच्या ठिकाणी आणि उगाच तिथं बडबड करत बसलोय कुणा शेजारी-पाजारी, तिथं गरज नाही आपल्याला. त्यामुळे हे फार महत्वाचे आहेत सूत्र, की जे विचार आपल्याला येतायत ना, जसं आज आपली एक मास्टर आहे, तिला गाणं आलं. खामोशी या काहीतरी गाणं आलं तिला. तिने मला पाठवलं, की मला हे गाणं येतंय. म्हणजे ते उच्च स्वर सांगतोय. तर हे अशा अचानक फक्त ध्यानातच हे संदेश येतात असं नाहीये. हे सुद्धा संदेश तुम्हाला सांगते मी. हे सुद्धा संदेश तुम्ही इतर वेळेस काम करताना सुद्धा येतात. आणि मी आज हे ह्यांच्याकडनं प्रदीप सरांकडनं पण ऐकलं, की ते पण म्हणत होते, की जेव्हा तुम्ही ध्यानातून उठलाय, तिकडं-तिकडं फिरताय, तिकडे तुमच्या कामात आहात, तेव्हा सुद्धा जेव्हा तुम्हाला ते इंट्युशन जाणवतील ना, जेव्हा येतील, तेव्हा खरोखर त्याचा फायदा होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की तुम्ही अवेअर आहात 24 तास त्या स्टेटमध्ये. तर ध्यान म्हणजे केवळ 15-20 मिनिटं डोळे मिटून बसलं एवढंच नाहीये. चालता बोलताही आपण अवेअरनेसमध्ये आहोत का? मी हातात जे काम करते त्याच्याकडे माझं लक्ष आहे का? आणि हे सुद्धा एक विचार असू शकतो बरं का, की आपण जर सारखे भूतकाळात किंवा भविष्यात असू ना, तर डोकेदुखीचा त्रास जसं काल मानसीताई म्हणाले ना, मेमरी लॉस वगैरे ते त्याच्यामुळं पण होतं. की तुम्ही खूप जर भविष्यात, भूतकाळात गेलात आणि ते खूप वर्तमानामध्ये कमी आहेत, माइंडफुलनेस नाहीये, तरी सुद्धा तो त्रास होतो, जो त्यांनी काल सांगितला. हे मी स्वतः पण त्याला ब्रेन फॉग वगैरे असं म्हणतात, नावं देतात, की जे 40शी नंतर होतं असं वगैरे, वगैरे म्हणतात. पण ते खरं हेच आहे, की खूप विचार केल्यामुळं, खूप भूतकाळात गेल्यामुळं. तुम्ही किती ताण देणार त्या डोक्याला? तर हे सगळे विचार आपला उच्च स्व आपल्याला देतो. तर जो विचार येईल तो तुम्ही लिहून घ्या. तर आपण ह्या आठवड्यामध्ये एक सूत्र हे बनवणार आहेत, की परिपूर्ण आरोग्य. दुसरं बनवणार आहेत, की एखाद्या ठराविक समस्येविषयीचं विचार घेणार आपण. आणि इथं जे म्हणलं ना, की हे संपूर्ण सूत्र जे आहे ते पुन्हा म्हणायची आवश्यकता नाही. जेवढा म्हणजे ते जेव्हा आपण विचारू, की एक ठराविक समस्या आहे, त्याच्याबद्दल थोडंच बोलायचं ते, थोडंच वाक्य म्हणायचं. ते मी लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. स्क्रीन दिसतीये का माझी नवीन हे केलेली? सॉरी. नाही दिसत. नाही दिसत आहे ना? दुसरं जे आहे ते सूत्र लिहिलेलं? नाही. डॉक्युमेंटच दिसतंय. आहे. हं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, की हं. ह्याच्यामध्ये दिसेल, की आपण जे काय केलंय सूत्र, ईश्वर आणि मी परिपूर्ण आरोग्याचा. म्हणजेच काय, माझं शरीर अगदी सर्वोत्तम आरोग्य स्थितीत आहे, या विचाराचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. तथास्तु. हे वाक्य म्हणायचं. तुम्ही हेल्थ अफर्मेशन जे म्हणता ना YouTubeवर बघून, ते जे आपण म्हणतो हे त्या प्रकारचं अफर्मेशन आहे. फक्त आपण जे तयार केलं युनिफाईडमध्ये ते थोडं वेगळं आहे. कारण त्या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ फील करतो. आपण केवळ असं नाही म्हणत ईश्वर आणि मी, असं नाही म्हणत. ईश्वर म्हणल्या जेव्हा मी ईश्वर हा शब्द म्हणते, त्याच्यामागे खोलवर फील करायचं आतमध्ये. ईश्वर म्हणजे कोण? या शब्दामध्ये ईश्वराचे गुण आठवायचे. आणि गुणांचा विचार करायचा. जसं की ईश्वर म्हणजे कोण? मी ईश्वर म्हणल्या मला आठवलं पाहिजे, माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, करुणा आहे, समाधान आहे. मग पुढचं आणि मी. मी कोण? मी तेच जे ईश्वर आहे माझा. प्रेम, करुणा, आनंद, समाधान. परिपूर्ण आरोग्याचा माझं शरीर अगदी सर्वोत्तम आरोग्य स्थितीत आहे. या विचाराचा क्षमाशीलता. क्षमाशीलता म्हणजे बघा खाली 4 नंबर इथे लिहिलंय. त्या प्रत्येकाला क्षमा करत, ज्यांचा राग आहे माझ्या मनामध्ये. कारण हृदय मोकळं करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणायचं माझं हृदय क्षमाशील अवस्थेत आहे. म्हणजे ती भावना जेव्हा मी क्षमाशीलता उच्चारते तेव्हा म्हणजे काय? लगेच असं मनात आलं पाहिजे. क्षमाशीलता म्हणजे मी सगळ्यांना क्षमा करते आत्ता या क्षणाला आणि प्रेम पाठवते.
फ्री झालं, स्पेस फ्री झाली कॉम्प्युटर मधली. मग पुढे आणि कृतज्ञतापूर्वक. कृतज्ञतापूर्वक म्हणल्या माझ्या मनात आलं पाहिजे, की हृदयात माझ्या ईश्वराबद्दल आभार आहेत. माझी इच्छा पूर्ण हो किंवा नो. म्हणजे भाव पाहिजे तो, की मी आभार व्यक्त करते काहीही असो. मग काय म्हणायचं? मी माझ्या आत्मस्वीकृतीबद्दल ईश्वराचे आभार मानतो. आत्मस्वीकृती म्हणजे मी जेव्हा म्हणत असते कृतज्ञतापूर्वक, त्या क्षणी ह्याच्या मागचं वाक्य काय असलं पाहिजे आतलं, की माझ्या आत्मस्वीकृतीबद्दल मी ईश्वराचे आभार मानते. म्हणजे मी स्वतःला जी स्वीकृती देते कार्यासाठी आणि ही जी समज ज्यांनी मला दिलीये, ही बुद्धी ज्यांनी मला दिली, की तू हे कर, त्यासाठी मी आभार मानते. समजते किती खोलवर आहे मॅनिफेस्टेशन? आपण किती एक होतोय ईश्वरासोबत जेव्हा एक-एक शब्द बोलतो तेव्हा. दावा करतो आणि स्वीकार करतो. स्वीकारतो. हे म्हणताना आपल्या हृदयामध्ये हे भाव पाहिजेत. हे भाव आहेत म्हणजे या भावना आहेत जेव्हा-जेव्हा आपण ते शब्द उच्चारू तेव्हा. जरी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये नाही आठवलं, तरी सुद्धा तुम्ही क्षमा करताना मनात फील करता. करू शकता म्हणजे, की मी त्या सगळ्यांना क्षमा करते. त्यांना प्रेम पाठवते, अशा सगळ्या लोकांना. आणि जेव्हा मी कृतज्ञता म्हणते तेव्हा, की मला हे दिलं तू ज्ञान त्यासाठी तुझे आभार आहे. हा भाव पाहिजे. ही फीलिंग पाहिजे. दावा करतो आणि स्वीकारतो म्हणजे की ही जी इच्छा आहे माझी, परिपूर्ण माझं आरोग्य आहे, याचा मी दावा करतो आणि ह्या इच्छेला मी स्वीकारतो आधी. आधी मी स्वीकारतो, मग मी ती निसर्ग नियमावर सोडतो. किती डिटेल आहे बघितलं? प्रत्येक गोष्ट आपण किती सहजपणे बरोबर एक-एक वाक्य बोलतो अफर्मेशन, पण ते इतक्या भावातून म्हणायचे ते, खोलवर म्हणायचंय म्हणून. आता हे झालं आपलं म्हणून आणि त्याच्यानंतर जे दुसरं आपल्याला सांगितलं ना, मी हे लिहित होते आपल्या सत्राच्या आधी. हे हं. आता समजा माझ्या गुडघ्यांमध्ये काहीतरी त्रास आहे, असं मला वाटतंय. तर जसं आपल्याला इथं सांगितलंय ना, फक्त जे भाग वेगळे आहेत ते दावा, स्वीकार आणि विचारांच्या शेवटी तथास्तु असं घडलंय. हां. तर ह्यामध्येच मी काय ॲड करू शकते? अं, माझे गुडघे उत्तम स्थितीत आहेत. माझे गुडघे उत्तम स्थितीत आहेत. त्याचा मी हं, माझे गुडघे उत्तम स्थितीत आहेत या इच्छेचा मी क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करते आणि स्वीकार करते तथास्तु. म्हणजे हे वाक्य इथं टाकायचं फक्त एवढं त्यांनी दिलंय. पहिलं तुम्ही परत एक आहे हे म्हणायची गरज नाही असं आपल्याला सांगितलं. या 2 इच्छा आपण म्हणतो. पहिलं तर माझं आरोग्य अगदी सर्वोत्तम आहे, परिपूर्ण आहे. आता यामधलं सुद्धा मी हे स्वतःहून ॲड केलं माझ्या मनाने. एक काढूनच टाकते हे. ह्याची काही गरज नाही. हं. मी परिपूर्ण आरोग्य मी नाही पाहिजे. माझे पाहिजे ना. हं. ईश्वर आणि मी परिपूर्ण आरोग्याचा मग इथे काढते. परिपूर्ण आरोग्याचा. हं. असं सूत्र आपण बनवू शकतो. ईश्वर आणि मी परिपूर्ण आरोग्याचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो, स्वीकार करतो. आणि दुसरं आपण त्याच्या खाली म्हणणार जो काही आपला विशिष्ट शरीरातला त्रास आहे. तिथं म्हणू शकतो. माझा मायग्रेन पूर्णपणे बरा झालेला आहे. अ, डोळ्यांचा नंबर, चष्मा असेल, केस गळती असेल, असं कुठलंही असेल ना, निगेटिव्ह शब्द न वापरता म्हणा बरं का आणि ऑलरेडी पूर्ण झालंय म्हणायचं, की माझी केसांची वाढ खूप छान होत आहे. माझी दृष्टी अगदी सर्वोत्तम स्थितीत आहे. असं म्हणू शकतो जर चष्म्याचा नंबर असेल तर. म्हणजे त्याला तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तयार करा त्या इच्छेला आणि कुठलाही नकारात्मक असं नाही म्हणायचं, की माझ्या गुडघ्याचा त्रास नाहीये, मला आता त्रास नाहीये, असं नका म्हणू. नाही, नको असले निगेटिव्ह शब्द नाही घालायचे त्याच्यात. कारण सबकॉन्शियसला ते कळत नाही आपल्या. निगेटिव्ह कळत नाही. मी आत्ता जर तुम्हाला म्हणलं, की तुमच्या डोळ्यापुढे पिवळं गुलाबाचं फुल आणू नका. आणू नका म्हणतीये मी, पण तरी पण तुमच्या डोळ्यापुढे येणार ते. तर नकारात्मकता त्याला कळत नाही. त्याला फक्त कळतं, की आपण काय पॉझिटिव्हली बोलतोय आणि वर्तमानात ते पूर्ण झालंय. तर ह्या प्रकारे आपण हे जे दुसरं वाक्य आहे, ते विशिष्ट समस्येसंबंधी म्हणू शकतो. ही 2 सूत्र आपल्याला वापरायची आहेत. दिसतंय ना? 1 मिनिट थोडं मोठं करते. मला वाटतं
ही 2 वाक्य आपल्याला वापरायची आहेत. मी ही दोन्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करते. हं. तथास्तु म्हणायचं शेवटी आणि ती दोन्ही वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही वापरायला सुरुवात करा. छोट्या-छोट्या समस्यांवर वापरा आधी. स्किनचे प्रॉब्लेम असतील, असं काही तुम्हाला जाणवत असेल, तर ते तुम्ही थोडं कॉन्फिडन्स येईपर्यंत वापरायचं कसं ते बघेपर्यंत. या आठवड्यामध्ये परिपूर्ण आरोग्याकडे होत असलेली तुमची प्रगती स्पष्टपणे अनुभवण्याची तयारी ठेवा. परिपूर्ण आरोग्य तयारी ठेवाच आहे नाही तर हां. परिपूर्ण आरोग्य हा तुमचा दैवी जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्ही तुमच्या परिपूर्ण सत्य स्वरूपाच्या अनुभूतीकडे पुन्हा परतत आहात. बघा, आपल्याला ना हे हक्क आहे आपला, की आपण त्या चांगल्या शरीरामध्ये जगणं आपला हक्क आहे तो. आपण डिझर्व्ह करतो ते. कारण शरीर पण त्याच्याकडूनच आलेलं आहे. त्याच पंचतत्वानी बनलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा आपले विचार बदलतो ना, घरातल्या अनुवंशिक गोष्टी असू देत, काही असू दे, आपल्या मनातल्या भीती ते क्रिएट करतात लक्षात घ्या. असं कुठलाही तुमचा अनुवंशिकला गोष्टींना घेऊन जर भीती असेल ना, ती पहिली मनातनं काढण्यासाठी हे सूत्र तुम्हाला फार मदत करेल. कारण तुम्ही एक सोल म्हणून वेगळा प्लॅन घेऊन आलेला असतं. पण जेव्हा मी तसा विचार करायला लागते, मी घडवून आणते. आपल्यात तेवढी संकल्पशक्ती आहे. आपण आता 2 दिवस झाले तेच बघतोय सगळं. एक छोटी आठवण तुमच्या मनात ज्या कोणत्याही व्यक्तीचा, गोष्टीचा विचार येईल, त्याला प्रत्येकाला प्रेम द्यायला विसरू नका. गर्दीत गेल्यानंतर आभामंडळ उच्च आत्म्याशिवाय इतर सगळ्यांसाठी संरक्षित ठेवा. तुमच्या आभामंडळातून अनिमंत्रित प्रभावाचे नियमित शुद्धीकरण करत राहा. एका रात्री एकात्मतेच्या भावनेत स्वतःला विसर्जित करून निद्राधीन व्हा. ॲक्चुअली हा धडा अजून ट्रान्सलेशनचा राहिलाय म्हणून ते शब्द जरा असे हे जुनं कॉपी काढली मी. तर पुढील रात्री प्रेम आणि क्षमाशीलतेच्या पवित्र भावनांमध्ये शांतपणे झोपी जा. म्हणजे काय आपल्याला जे आपण नेहमीचे सराव करतोय तेच करायचे, की आपण एक व्हायचं रोज रात्री आपल्या ईश्वरासोबत, प्रेम पाठवायचं सगळ्या सृष्टीला, आपली आभा स्वच्छ आणि लॉक करून मग झोपी जायचं, जागा स्वच्छ करायची. कुठे गर्दीत गेल्यानंतर आपण आपल्या आभावर काम करायचं आणि मगच पुढे जायचं. या गोष्टींवर तुम्हाला समजलं असेल, की बाबाजींनी पुन्हा-पुन्हा किती भर दिलेला आहे. तर ह्या गोष्टी करा. जरी तुम्हाला ज्यावेळेस कुणाची आठवण येईल, कुठल्याही व्यक्तीची, एखाद्या जागेची, त्यावेळेस लगेच तिथं प्रेम आणि प्रकाश पाठवा. तर आपण आता आपला 14वा धडा संपवलाय. उद्या तुम्ही किंवा आत्ता रात्री झोपण्यापूर्वी पण डोळे मिटून तुमच्या हृदयावर जा. केवळ म्हणा, केवळ म्हणा, की माझ्या परिपूर्ण आरोग्यामध्ये अडथळा आणणारा कुठला विचार आहे? तो विचार तुम्ही येतोय का बघा. काय विचार तुम्हाला प्रकट होतोय? पण त्यासाठी थोडं शांत बसून हृदयात जा. हृदयात गेल्यावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. हा सराव तुम्ही करू शकता. आज, उद्या पण करू शकता. पुन्हा आपण जेव्हा 15वा धडा सुरू करू सोमवार, मंगळवार, त्यावेळेस पण कंटिन्यू ठेवा. तर ह्याचं जमलं तर मी उद्या एक रेकॉर्डिंग पाठवेन. समजा नाही झालं, तर तुम्हाला माहिती आहे की कशा स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या. तर ते विचार आणि कुठले विचार येतात, असे काही समस्या असेल, तर एक प्रॅक्टिस सराव बघा. असं काय तुम्हाला आतमध्ये जाणवतंय. संकेत मागून बघा, हो नाहीचे संकेत. हे पण तुम्हाला ते पक्के झाले, तर अजून चांगली गोष्ट आहे. तुम्हाला कन्फर्म होईल की हाच विचार आहे. कोणाला काही प्रश्न आहे आता ह्याच्यावर? की काही असं समजलं नाहीये किंवा अजून काही शंका आहे? आपण लुईस सेलचं थोडंसं घेऊ उद्या. आपला सराव करण्यापूर्वी. थोडंसं एक 15-20 मिनिटाचा एक स्वाध्याय म्हणू शकतो त्याला. की समजून घेऊ कुठल्या समस्यांवर तिने काय अफर्मेशन्स दिलेत ते थोडं समजून घेऊ. कारण ह्या धड्याच्या रिलेटेड आहे म्हणून. म्हणून असं वाटलं की तेही थोडंसं समजून घ्यावं. तर कुणाला काही शंका आहे त्याच्यामध्ये? सनशाईन बिफोर द डॉनचं स्वाध्याय बघितलं सगळ्यांनी? किंवा पुस्तक वाचलं कोणी? थोडंसं पानं काही असं त्याच्याबद्दल काही कोण आहे? मला ते एक ऐकायला हं, येतंय? हं, एक विचारायचं होतं, की आपण जेव्हा आशीर्वाद देतो, हं. ते तुझं भलं हो. हे आपण यू नो फ्युचर टेन्समध्ये बोलतो आपण. पण ते सुद्धा आपण प्रेझेंट टेन्समध्ये बोलायला हवं का? जसं आपण आपल्याला स्वतःची अफर्मेशन्स आपण प्रेझेंट टेन्समध्ये म्हणतो, हं. बरोबर?
तर तसं आशीर्वाद सुद्धा आपण प्रेझेंट टेन्स मध्येच की तुझं चांगलं होतंय असं म्हणणं जास्ती बरोबर आहे का तुझं भलं हो म्हणजे आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतो का का ती त्याच्या कर्मांवरती आपण सोडतो म्हणजे आपण त्याच्या सदिच्छा व्यक्त करायची का आपण असं म्हणायचं की हा हे तुझं चांगलं होतच आहे तुमचा प्रश्न छान आहे खरं. कारण आपण जे काही म्हणतो ते प्रेझेंट टेन्समध्ये actually जर बघ ना, म्हणजे तुला ऑलरेडी आता माझ्याकडनं मी ब्लेसिंग्स पाठवते. तुला आशीर्वाद दिल्यासारखं नाही का ती हीलिंग. फक्त आपल्या बोलण्यामध्ये, शब्दामध्ये तसं आहे की तुला आनंद मिळो किंवा हे करो, असं आपण म्हणतो. पण खरं तुम्ही जे म्हणत आहात ते आपण प्रेम आणि प्रकाश त्यावेळेला आत्ताच पाठवत आहोत. तर जसं प्रेम प्रकाशाच्या भाषेत बोलायला गेलं ना, तर तुला प्रेम प्रकाश मिळो असं नाही म्हणत आपण. मी आत्ता तुला प्रेम प्रकाश माझ्यातनं बाहेर पाठवते असं म्हणतो आपण. तर ते वर्तमानात आहे. तुमचंही अगदी बरोबर आहे की तुम्ही म्हणताय भलं होऊ त्याच्यापेक्षा तू आत्ता आनंदी राहा. हो, असं म्हणलं तरी चालेल. फक्त शब्दांचा इकडं-तिकडं खेळ आहे जरा. ते इंटेन्शन आपलं तेच आहे की आत्ता त्यांनी प्रेझेंटमध्ये आपण त्याला ब्लेसिंग्स देतोय असंच आहे. अजून कुणाला काही आहे प्रश्न? हॅलो. हां. फोन यायचे संकेत मला डाव्याला काय उजव्याला ती काही लक्षात नाही आलं आणि मला ते आता हे आठवत नाही आपलं धडा आठवत नाहीये कुठल्या धड्यामध्ये झालं होतं ते. आपला ह्याचा धडा आहे ना, हृदयाला जिवंत करणं 12वा धडा. 9वा, ओके. 10वा, 11, 11 किंवा 12. 11 किंवा 12 मध्ये आहे. 9वा इच्छा आहे. 10वा इच्छांचं जग निर्माण करणं आहे. 11 किंवा 12 मध्ये आहे. तिथं जिथं आपण हृदयाला जिवंत हं. करतो, तिथं आपल्याला काय हृदयाला का जिवंत करायचंय? कारण हृदयामध्ये सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. जिथून आपल्याला आपल्याबद्दल कुठलीही माहिती मिळू शकते. आपल्या आयुष्याबद्दल कुठलीही माहिती. तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता ते तुम्हाला ज्ञान यायला लागतं. मला पाहिजे की मी जॉब कुठे जॉइन करावा किंवा हे सुद्धा तुम्हाला समजेल. हे सुद्धा तुम्हाला ज्ञान येईल. की मला जॉब करायचा आहे किंवा नाही किंवा माझी खरी इच्छा काय? हे सगळं कुठून येतं? हृदयातनं येतं. म्हणून ह्या प्रेमाचा प्रवाह फील करणं, ह्या सगळ्याच्या आधी तो धडा आहे. की एकदा मी हृदय माझं जागृत केलं ना, जिवंत केलं म्हणजे त्याला शक्ती दिली. मग जेव्हा इथं सगळं सर्वज्ञ आहे, ज्ञान इथं भरलंय, तर त्या ज्ञानाला जागं करण्यासाठी मी त्याला एक अफर्मेशन देते, की मी माझ्या हृदयाला जिवंत करते. आणि मग त्या धड्यामध्ये हो नाहीचे संकेत पहिल्यांदा मिळतात. जेव्हा मी हृदयावर पण ध्यान लावते ना, तेव्हा मी म्हणते की उच्च स्व मी माझ्या हृदयाला जिवंत करते. आपण पहिलं वाक्य म्हणतो डोळे असतो आपण आणि मग म्हणतो, की "हे उच्च स्व तू मला माझ्या होचा संकेत दे." आता मी तुम्हाला नुसतं म्हणायला लागले, तर माझं शरीर बरोबर त्या दिशेने फिरायला लागलंय. म्हणजे मला ते फील होतात व्हायब्रेशन लगेच आतमध्ये. इतकं तो आपल्याबरोबर एक होतो. इव्हन तुम्ही उभ्या-उभ्या सुद्धा स्वयंपाकघरामध्ये काही काम करत असाल ना, त्या क्षणी जरी तुम्ही म्हटलात, "मला होचा संकेत दे," तरी सुद्धा शरीर बरोबर त्या दिशेने फिरतं, हलतं बरोबर. आणि हे असं नाही की आपण हलवतो. ते ऑटोमॅटिक तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतील. आणि कसे जाणवतात सांगते. आता आपण असं बसलोय. ही जी स्पायनल कॉर्ड आहे ना आपली, आपला मणका आहे, छाती आपला इथून असा. बरोबर त्याच्यावर आपण ते गौरींचा जसं चेहरा लावतो ना, आपल्या मधोमध ओके. अगदी, तसा हं. आपला जो भाग आहे, तर तो म्हणून त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, मध्य अक्ष असं नाव दिलेलं त्याच्यावर, की बरोबर इथून ते थोडं हलकं सोडा शरीर आणि बरोबर ती आपलं डोकं असं इकडून-इकडून हालायला लागेल. त्याच्यामध्ये त्यांनी स्टेप काय सांगितली आहे, की आपण उच्च स्वराला सांगायचं, की 3 वेळा माझं उजव्या बाजूला घेऊन जा आणि होचा संकेत दे. आणि 1 वेळा डाव्या बाजूला घेऊन जा, नाहीचा संकेत दे. असं त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे. पण तेवढं आपण करायची गरज नाही. आपण त्याला मागायचा, की "तू मला संकेत दे होचा." ते 3 वेळा दे, 1 वेळा दे, एवढं कन्फ्युजन नकोच आहे आपल्याला. म्हणून मी शॉर्टकटसाठी तुम्ही केवळ असे बसला, हृदयामध्ये इथं गेला. इथं जेव्हा जातो ना, ते बरोबर ही जी शक्ती आहे, ती तशी फ्लो व्हायला लागते. बरोबर. तुम्ही हृदयात गेल्यावरच ती फ्लो व्हायला लागते व्यवस्थित. इथून जी एनर्जी आहे ना, ती तुमच्या शरीराला हलवते. म्हणजे मी तुम्हाला अगदीच डिटेलमध्ये सांगते. जो अनुभव मी घेते ना, म्हणून मी सांगू शकते क्लिअरली, की इथं जेव्हा जातो, तेव्हा ती एनर्जी जेव्हा फ्लो व्हायला लागते, तेव्हा बरोबर शरीर ह्या बाजूने हालायला लागतं. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणाल, "मला होचा संकेत आहे," तर तुम्ही एकतर ह्या बाजूला हालाल, उजव्या बाजूला असं बरोबर. तर तुमचा संकेत तुमचा जो असेल ते येईल. मोस्टली हाच येतो.
उजव्या बाजूला हो, डाव्या बाजूला नाही असा येतो. बहुतेक अच्छा. करून सगळ्यांना. मला काही असं जणांना असं होतं, म्हणजे पुढे मागे हा, पण होतं. ओके. मी उच्चस्वराचं नाव विचारलं होतं एक दिवस बसून, म्हणजे बराच महिने मला येतच नव्हतं ते नाव. ते नाव आलं मला आणि 2-3 वेळा तेच रिफ्लेक्ट होत होतं म्हणजे. आणि तेव्हाच मी ते नंतर ते हो नाहीचं पण संकेत केलं, पण मला असं एकदम हळू ह्याच्यामध्ये ना लेफ्ट साईडला जात होतं असं, म्हणजे हां, हां. मान अशी अच्छा, पूर्ण झालं अशी का तसं? फिरत होती. हां, येस. हां, हां. तो पण संकेत आहे बरं का. मला हा. जे झालं ते. अशी फिरते अशी. येस येस आणि तशीच. त्याच्यामध्ये काय दिलंय बहुतेक बाबाजींनी त्या धड्यामध्ये, की 3 वेळा असं झालं, की हो हा. आणि एकदा असं झालं, की नाही. ओके. हा. हा हा. एकदा झालं की नाही. असं आहे. असं दिलंय त्याच्यात. हम्म. आपण सांगायचं. हां, असं आहे ते. पण तुम्ही संकेत तुमच्या हिशोबाने मागू शकता. आता काही जणांना असं अवघड आहे समजा, ते मानेचा त्रास असेल, काय ते सर्व्हिकल वगैरे काही हम्म. असेल, तर त्यामध्ये असं दिलंय, की जर तुम्हाला तो कम्फर्टेबल नसेल, तर तुम्ही त्याला वेगळा संकेत मागा, की तुम्हाला दे तुझ्या हिशोबाने. तर ते आपण आपल्याच प्रमाणे करू शकतो त्याला, कस्टमाइज करू शकतो त्या संकेताला. ओके. पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा शीतलताई. तुम्हाला ज्या अर्थी येस. असा आलाय ना, तर तुम्हाला येईल तो नक्की मग. आणि सगळ्यांनीच प्रॅक्टिस करा ज्यांना नाही जमलंय. तर पुन्हा एकदा बघा. उच्च स्वचं नाव सुद्धा मानसीताई तुम्ही तर मधून जॉइन झालेल्या आहेत. तुम्ही तर पहिल्यापासून करा. उच्च स्वचं अजून नाव उच्च पहिल्या स्वरचं धड्यापासून. अजून मला नाव नाहीच, म्हणजे मी तसं तुम्हाला आधी सांगितलं, की माझे जे मला फक्त अनिरुद्ध एवढंच नाव येतं. तर म्हणून मी त्याच्यामध्ये मी कन्व्हिन्स होत नाहीये, की हे ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की माझा स्वतःचा हं, इंटरफिअरन्स हं. जास्ती होतोय. आणि तुम्ही आत्ता जे म्हणताय ना, की तर मला खूप वर्ष मी अगदी लहान असल्यापासून मी ध्यान करायची. तर मी कधी पण ध्यानाला बसले आणि मला तशी दीक्षा मिळालेली होती. आमच्या आधीच्या गुरु होत्या. त्यांच्याकडनं दीक्षा मिळाली होती. तर तेव्हापासनं मी जर ध्यानाला बसले, की माझा श्वास इतका जोरात व्हायला लागतो. हां. असा हं, हं, हं. हं. असं खूप जोरात होतं आणि आणि संपूर्ण शरीर असं नागासारखं डोलत असतं आणि हे खूप होतं मला. त्यामुळे कधी-कधी मला असं वाटतं, की आता हे माझं कधी थांबेल? ते थांबत नाही. 3-3, 4-4 मिनिटं चालू राहतं ते. मग तर तुम्ही ते ध्यान म्हणजे नेमकं काय करता? ध्यान म्हणजे काय करता? ध्यानामध्ये म्हणजे ना बसलं आणि आपण ओंकाराचं ध्यान करते. हां. आधी लहानपणापासून ओंकाराचं ध्यान आहे. त्याच्यानंतर आता ध्यानाबरोबर अफर्मेशन्स जी आपण म्हणतो तशी पण घ्यायला आणि इव्हन सप्तचक्र ते पण ध्यान करते. तर त्याच्यामध्ये पण स्पेशली मी जेव्हा ओंकाराचं करते ना, तेव्हा माझं हे श्वास सुरू होतात जोरदार आणि इतकं ते स्ट्राँग असतं आणि माझा काही कंट्रोल राहत नाही त्याच्यावरती. अशी ती ऊर्जा आणि मी एकदा विचारलं, कारण म्हटलं मला हे एवढं होतं आणि हे लहानपणापासून होतं. म्हणजे आत्ता होतंय असं नाही, लहानपणापासून होतं. ते म्हणाले, "तुझी ऊर्जा आहे, पण तू अजून त्याच्यावरती काम करत नाहीयेस, म्हणून ते अडकतंय. म्हणजे ते कुठेतरी थांबव. तुझ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग पण तुम्ही तू थांबत." आनापानसती ध्यान नाही करत मानसीताई? आनापानसती ध्यान नाही करत? नॉर्मल आपल्या श्वासांना ये-जा करणाऱ्या श्वासांना हां, ते आता सध्या बघायचं? मी सुरू केलं. ते हां, सध्या हां, मी हां. सुरू केलं. पण त्याच्यामध्ये माझं थोडंसं असं होतंय, की आय डोंट नो, आय एम नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट दॅट इफेक्टिव्हली. म्हणजे आता मी ते श्वासाचा आपण बघतो, कंट्रोल करतो आणि मग आपण हृदयात जायचं आणि हृदयामध्ये हे करायचं. तेव्हा तिथले बरोबर. माझं काय होतं, कोहेरंट थिंकिंग राहत नाही. म्हणजे आत्ता एक हं. विचार आला, लगेच दुसरा येतोय, तिसरा येतोय. हं, हं, म्हणजे ते हं. म्हणायचंय आपल्याला, पण जे ओके. तुम्ही हो. आम्हाला सांगताय त्या लाईन्स ज्या हां. म्हणायच्या आहेत, हं. त्या अशा ओव्हरलॅप व्हायला लागतात. फार फास्ट व्हायला लागतं ते. हं, हं, हं. आणि ते कसं कंट्रोल करायचं ते मला जमत नाहीये. सो दॅट इज व्हाय आय एम नॉट डिस्क्लोजिंग इट.
तुम्हाला मला तुम्हाला ना मानसीताई आपल्या आनापानसतीचं ध्यानाचा एक निर्देशित ध्यान असतं ना, रेकॉर्डेड केलेलं ध्यान, हो, 30 मिनिटाचे, 1 तासाचे वगैरे आहेत. तुम्ही जे ओंकार तुम्ही म्हणता ना, एनर्जी तुम्हाला कंट्रोल नाही होत, तसं होतं ते. तर तुम्ही काय करा, हे हे ध्यान करून बघा आनापानसती. पण रेकॉर्डेड ऐका. म्हणजे तुम्ही जर एकट्या रेकॉर्डेड बसलात आहे. ना हां, तर हां, तुम्हाला कारण खूप विचार येणार. तुम्ही आता हं, जे मला सांगता किंवा तुमच्या हं, व्हिडिओज मध्ये जे आहे ते मी इव्हन लिहून ठेवलेलं आहे, की हं. मला समोर म्हणजे मी वाचीन, पण आपण एकदा डोळे बंद केले, की मग आपल्याला ते वाचता येत नाही. म्हणजे माहिती असतं ते आपण बोलतो. पण ते ओव्हरलॅप व्हायला हां, लागतात हां, सगळे. हां. इतकं फास्ट यायला हं. लागतं ते डोक्यामध्ये, की अरे हा हां, राहिला, हां, हा हां. विचार राहिला, तो विचार राहिला. असं हं. होऊन ते जरा असं कन्फ्युजन टाइप व्हायला लागतंय. सो देन आय स्विच ओव्हर टू नॉर्मल मी जे इतके वर्ष करत आले, त्याला स्विच हं, ओव्हर हं. ऑटोमॅटिक व्हायला लागतंय. व्हायला म्हणजे इट लागलं. इज नॉट हं. समथिंग अँड आय एम ट्रायिंग टू वर्क ऑन इट. आणि म्हणून मी आज सुद्धा तुमचा सेकंड आठवड्याचा धडा मी परत-परत हं. ऐकत होते दिवसभरामध्ये. आपले पहिला आणि दुसरा आठवडा आहे ना, त्याचे रेकॉर्डेड ध्यान आहेत. हो. रेकॉर्डेड ध्यान पण आहेत. ते तुम्ही ध्यान पहिले तेच, स्टार्ट करा. तेच हृदयावर केंद्र. म्हणूनच हां, आज मी तेच करत बस. होते. म्हणजे मी पुढे ओके. जरी आली आहे, तरी आय एम गोइंग हां, बॅक हां, टू हां. मला हे अजून अजून जमत नाहीये म्हणून आय एम जस्ट गोइंग बरोबर. बॅक असं ठीक आहे, चाललंय. हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय कारण तुमची साधना इतके वर्ष वेगळी होती ना आणि कुठेतरी ते तुमच्या गुरूंचं खूपच आहे वाईट आहे. तुमच्यावर. थोडंसं पाणी, गरम पाणी घ्या. उकळून जे म्हणतात ना, थोडं. ठीक आहे. काळजी घ्या. गुळण्या वगैरे करा. कारण सीझन पण चेंज झालाय ना. मुंबईमध्ये असं सगळं वातावरण आहे. भयंकर. सगळीकडेच आहे. हां, त्यामुळे. ठीक आहे. चालेल. आपण सगळेजण उद्या भेटू आणि हां, मनीषाताई बोला. मनीषाताई म्यूटवर आहेत तुम्ही. हां, हं. हां. आत्मवंदन विपुलाताई. आत्मवंदन ताई. खूप सुंदर सेशन्स आहेत तुमची सगळीच. म्हणजे मी मागची पण जसा वेळ मिळेल तसं ऐकतेय आणि हे करते. आणि प्रॅक्टिस केली का पहिल्या धड्याची? हो. केली ना? हां, हो. बस. चालू आहे हृदयात आणि गेलो ना, आपण सगळेजण हृदयात गेलो ना, मी आता हां. मानसीताईंना पण काय सांगेन, त्यांना जो त्रास होतोय ना, हृदय हे एक असं स्पेस आहे ना, आपला हार्ट स्पेस, की जे सगळं शांत करतं. थोडा वेळ हं. इथं ध्यान लावून बसलं ना, तर खूप फरक जाणवेल काही दिवसातच. हं, हं, हं. हां, बोला हो. मनीषाताई. ते पण फिलिंग आलं म्हणजे मला व्हायब्रेशन्स आणि हे फील हां. होतात म्हणजे असे. आणि दुसरं मला उच्चस्वचं नाव पण मिळालं. बरं. हां. तेव्हा येस. आणि म्हणजे हे ध्यानात यायच्या आधी म्हणजे मला असा विचार यायचा तेव्हा, की म्हणजे असं काय आहे, की माझ्यात काय आहे बुवा, स्पेशल काय आहे का माझ्यात असं. थोडंसं कॉम्प्लेक्स आल्यासारखं झालं होतं तेव्हा. हं. तेव्हा मला आतून हे यायचं, की प्रेम जे आपण हां. आपल्याकडे असतं आणि आपण दुसऱ्याला देऊ शकतो असं. आणि हं. फॉर्च्युनेटली असं झालं, की ते उच्च स्वचं नाव पण माझं प्रेमच आहे. आणि ते बरं. 2-3 वेळा मी चेक पण केलं, की हं, हं. तेच आहे का म्हणून असं. हं. आणि जसं आता तुम्ही कोणाशी तरी डिस्कस करत होतात त्या पद्धतीने मला ते हो आणि नाहीचे संकेत म्हणजे 3 वेळा ते राइट टू लेफ्ट ते आलंय होतं का? माझं. हां, बरं, ते बरं. होतं माझं. दरवेळी मला तोच संकेत मिळतो. कारण तुम्ही नीट समजून घेतायत. हे पण एक हां, फरक आहे आपला. आपण नीट समजून घेतलं ना, की आपल्याला त्या साधनेमध्ये त्याचा फायदा होतो. हां. ते पण आहे. येस. तर त्याच्यामुळे ते पण मी करू शकतेय म्हणजे. आणि हो नाहीचं हे कन्फर्म करणं किंवा ह्या गोष्टी आभा लॉक करणं किंवा हे सगळं आता आबा लॉक यूज्ड टू करते मी. झाले मी. यूज्ड टू झाले मी त्याच्याशी आता. आभा तर कराच. आभा हो. आभा लॉक तर करायची सगळेजणच लॉक आणि नंतर स्वच्छ हां, फायदे तर अनियंत्रित प्रभावांना हे हां, करणं. प्रेम प्रकाश पाठवायचं बाहेर. पाठवणं. हां. तर ते सगळं आता व्यवस्थित जमायला लागलंय मला. सो खूप छान, थँक खूप यू छान सो माणसं मच. आहे. मनीषा ताई थँक यू, थँक यू. स्वातीताई बोला. स्वातीताई तुमचा हँड रेस दिसतोय. स्वातीताई चुकून झालंय का? बहुतेक चुकून झालंय दिसतं.
ठीक आहे. अजून काही कोणाला क्वेश्चन असेल तर आपल्या ग्रुपमध्ये टाका. आपण नक्की त्याच्यावर बोलू. हा स्वातिताई तुम्ही बोलताय का? आवाज येत नाहीये कारण. ठीक आहे चला. आपण सगळेजण थांबू इथेच आणि अजून काही तुम्हाला असतील प्रश्न समजा तर जरूर विचारा आपल्या ग्रुपमध्ये वगैरे. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रामध्ये. शुभरात्री सगळ्यांना. खूप प्रेम आणि प्रकाश. प्रणाम.